नमस्कार. प्रावीण्याज किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रोजच्या जेवणात एखादी चटपटीत आणि झणझणीत भाजी असेल तर जेवणाची चवच वाढते. आज आपण असाच अगदी सोप्या पद्धतीने बनणारा काकडीचा झुणका बनवणार आहोत. साधी काकडी पण चव मात्र एकदम भारी. कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. काकडीचा झुणका बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी एक काकडी घेतलेली आहे. मीडियम साईजची काकडी आहे. तुम्ही किती लोकांकरता बनवताय त्यावर काकडीची संख्या डिपेंड करते. तर इथे मी 2 ते 3 लोकांसाठी बनवत आहे. त्यासाठी एक काकडी पुरेशी आहे. ही मी सोलणार नाही आहे, फक्त याची जी 2 बाजूची देठ आहेत तेवढी काढून घेणार आहे आणि मी ही काकडी खिसून घेते आहे. आपली जी महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती आहे त्यामध्ये अनेक पदार्थ आपल्याला बनवता येतात वेगवेगळ्या पदार्थापासून. त्यातलाच आजचा एक पदार्थ आहे, अत्यंत चविष्ट असा लागतो. याला काकडीचं कोरडं, काकडीचं पीठ पेरलेली भाजी किंवा काकडीचं पिठलं म्हणजेच काकडीचा झुणका म्हणू शकता. ज्यावेळी घरात काही नसतं भाजीला त्यावेळेला करता येण्यासारखी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. काकडीचा झुणका बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे. यात आपण तेल घालूया. साधारण 1-2 चमचे तेल मी इथं घातलेलं आहे. आता मी त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातलेली आहे. मोहरी थोडीशी तडतडू द्यायची आहे. मोहरी इथे तडतडलेली आहे. यामध्ये घातलेले आहेत अर्धा चमचा जिरे, साधारण 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत. त्याचबरोबर घालायचं आहेत एक 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा हिंग, त्याचबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं इथं किसून घेतलेलं आहे. 1 ते 2 मिनिटं याला चांगलं परतून घेऊयात. यामध्ये हळद सोबत 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एकदा ही फोडणी मिक्स करून घेऊयात आणि लगेचच आपण जी काकडी खिसून ठेवलेली होती ती काकडी पाण्यासहित आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता हे छान असं परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं ही काकडी छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे परतून घ्यायची आहे. काकडी ते छान अशी परतून झालेली आहे. आता यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे मिक्स करून घेऊयात. इथे मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ. ते मी यामध्ये घालत आहे. साधारण 3 चमचे मोठे इथे मी हे पीठ घालणार आहे. आता हे बेसन पीठ काकडीमध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता बेसन पीठ व्यवस्थित असं इथे मिक्स होत आहेत. अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही आहेत. यामध्ये बेसन पीठ चांगलं असं मिक्स झालेलं आहे. आणखी 1 चमचा मी यामध्ये बेसन पीठ घालणार आहे. म्हणजे एकूण मी 4 चमचे मोठे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि हे बेसन पीठ यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि इथं 1 ते 2 मिनिटं हे चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर आपणाला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपणाला 5 मिनिटं याची वाफ काढायची आहे. म्हणजे जे डाळीचं पीठ यामध्ये घातलेलं आहे ते छान असं शिजून येईल. 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढलेलं आहे. शेवटच्या स्टेजला यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे. आवडीनुसार घालू शकता, कमी जास्तही करू शकता. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडंसं याला मिक्स करून घेऊयात. तर इथे मी छान असं 2 ते 3 मिनिटं याला मिक्स करून घेते आहे.
तर तुम्ही ते बघू शकता, मस्त असा काकडीचा झुणका आपला तयार झालेला आहे. छान असा कोरडासुद्धा झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आहे. हे जसं थंड होईल तसा हा झुणका अगदी मोकळा मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो आणि कोरडा देखील होतो. तर छान असं याला 1-2 ते 3 मिनटं परतून घेतलेला आहे. आता हा गरमागरम सर्व करूया. रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.